तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही दाना दोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलती नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेला की सेवक झालो सेवेला की
लागला निज चरणा तुमच्या लागला निज चरणा तुमच्या लागला निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू तेची संत ज्यांचा हित विठ्ठली नेणती काही टाणा टोना नामस्मरणा वाचोनी मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया अधिकरून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी भजनी मंडळ, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहातील चारी प्रहऱ्याचे टाळकरी वारकरी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय संस्थांमधील आजी माजी विद्यार्थी, महाराज मंडळी, चोपदार सेवेकरी, लहान थोर आबाल वृद्ध पुरुष वर्ग, माता भगिनी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्ट शिष्य संत श्रेष्ठ निळोबाराय यांचा संतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठला श्री गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्याला या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तत्पूर्वी पवित्र भूमी असणारं सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान सरला बेट या पवित्र भूमीमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा 120वा पुण्यतिथी सोहळा आणि सद्गुरु महाराजांची मूर्ती स्थापना, त्या निमित्ताने हरिहर महायज्ञ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड भजन सोहळा, सायंकाळच्या सत्रामध्ये संकीर्तन महोत्सव, आजची सेवा आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य श्री गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरला बेट श्री गुरु महाराजांच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत ही सेवा पोहोचली आहे. दररोजच्या सेवा होत राहतात, परंतु बेटामधली सेवा ही देवघरातली सेवा असते. याती ती सेवा म्हणजे फक्त कीर्तनाची म्हणत नाही, व्यापक दृष्टीने असेल. टाळ घेऊन भजनाची सेवा आहे, विणा घेऊन विण्याची सेवा आहे, मंडप साफसफाईची सेवा आहे, वारकऱ्यांची सेवा आहे. ही देवघरात जी सेवा करतो आपण त्या पद्धतीची बेटातली ही सेवा आहे. आणि बेट जर आपण पाहिलं तर बेटामध्ये आल्यानंतर असं वाटतंय की आपण जणू काय स्वर्गात आलो, वैकुंठात आलो. आज जर वैकुंठाचे मालक पाहिले, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे वैकुंठात जर कोणी त्यांना फोन लावून विचारलं कुठे आहात, तर ते सांगतील मी सरला बेटातच आहे. जसा सप्ताह सुरू झाला तसा भगवान परमात्मा बेटामध्ये आहे. आपलं भाग्य आहे. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नादगिरीजी महाराज, सद्गुरु हरिगिरीजी महाराज, सद्गुरु सोमेश्वर गिरीजी महाराज, ज्यांनी तुम्हाला आपल्याला सर्वांना परमार्थ शिकवला. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, ही सगळेच्या सगळे महात्मे आज बेटामध्ये विराजित आहेत आणि आपल्यामध्ये ते भजन करतायत. दादा,
आणि हे सगळं कौतुक पाहतात सरलापेठ संस्थानचे मठाधिपती प्रातस्मरणीय श्री गुरु महंत रामगिरीजी महाराजांनी जे काही विकास केला, ज्या काही सुविधा केल्या, त्या आपल्या सर्वांकरता केल्या. या सुविधेचा आनंद सर्व या महात्म्यांना आज होत असेल दादा. एवढी भव्य आणि दिव्य सुविधा की ज्या सुविधेचं, ज्या बेटाचं कौतुक प्रातस्मरणीय नित्यस्मरणीय वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे परमपूजनीय सद्गुरू मारुती बाबा कुरेकर बाबा आले होते. त्यांनी बेटाला असा पूर्ण चक्कर मारून बेट पाहिलं आणि कुरेकर बाबांच्या मुखातली वाक्य आहे. बाबांचे डोळे भरून आले होते. ते म्हणे, आज मी जणू काय स्वर्गामध्ये परिक्रमा करतोय की काय असा भास मला होतोय दादा. बाबांचं वाक्य. बाबा म्हणे कळस केला आणि जय जयकार करताना तर सद्गुरू गंगागिरीजी महाराज की जय म्हटले, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज की जय म्हटले आणि सद्गुरू रामगिरीजी महाराज की जय म्हटले. हे वैभव त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. आणि कुरेकर बाबांची शाबासकी म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्षदर्शी शाबासकी आहे दादा. हो, महात्मे येतात, आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. आपलं खरं तर भाग्य म्हणेल मी की आपल्याला हे श्रद्धास्थान लाभलं. म्हणून सरला बेटाच्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे, सगळ्यात मोठं भाग्य. तुम्ही आपण आलो, आपले वडीलही बेटात येत होते, आजोबा बेटात येत होते, पंजोबा बेटात येत होते. वडिलोपार्जित उपासना आपण जतन केली. मी बेटामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना, माझ्या माता बहिणींना मनापासून वंदन करेल. कारण ज्याचं भाग्य असतं ना, तोच सरला बेटामध्ये थांबू शकतो आणि सेवा करू शकतो दादा. ते भाग्य आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. हा नयनदीप असा सोहळा आपण डोळ्याने पाहिला. कलशारोहणाचा कार्यक्रम आपण डोळ्याने पाहिला. हरिहर महायज्ञ आपण डोळ्याने पाहिला. आणि आपण सगळं ते साठवून ठेवणार आहोत. कारण पुढे केव्हा ज्यावेळी मंदिर जीर्णोद्धार होईल त्यावेळी आपण हसलो तर भाग्य म्हणायचं, हसलो तर भाग्य नाही. आपला या जन्मातला हा सगळ्यात भव्य आणि दिव्य सोहळा आपण याला म्हणूयात. याच्या पलीकडं नाहीच. आपल्या डोळ्यासमोर हा भव्य सोहळा आहे. म्हणून संतांच्या सानिध्यात राहणं, संतांच्या सानिध्यात काय मिळतं. आम्हाला फिरताना सातत्याने एक प्रश्न विचारला जातो, बाबा हे तुम्ही सर्व करता, तुम्हाला काय मिळतं. मी त्यांना जे उत्तर सांगतो तुम्हाला पण तेच उत्तर सांगतो. चंदनाच्या संगतीमध्ये सुगंधाची प्राप्ती होते, दिव्याच्या संगतीमध्ये प्रकाशाची प्राप्ती होते आणि संतांच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती होते. देव आम्हाला सहज भेटले, सहज भेटतात, दर्शन देतात. देवते संत निमित्त त्या देवा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्याकरता ही सर्व देव आहेत. देव आपल्या घरी येतात. देव आपला सर्व हट्ट पूर्ण करतात. बेटामध्ये आल्यानंतर मला नाही वाटत कुणाचा हट्ट अपुरा राहिला असेल. आता जया जी वासना तया तैसे पुरवावे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी 250 वर्षापूर्वी भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेतली.
हा संपूर्ण परिसर त्यांनी पायी फिरून पिंजून काढला आणि प्रत्येकातील गुण त्यांनी ओळखला. कोणाचा आवाज गोड असेल तर त्याला म्हटले तू भजन म्हणत जा. कोणाच्या अंगात ताल असेल तर त्याला सांगितलं हा मृदंग आहे, तू मृदंग शिक. कोणाकडे सेवाभाव असेल तर त्याला सेवा करायला सांगितली. कोणाला संघटन आवडलं असेल तर संघटन कर. प्रत्येकामध्ये भगवंताने काहीतरी गुणविशेष दिलेला आहे. हा गुणविशेष सद्गुरू गंगागिरीजी बाबांनी ओळखला आणि आपल्या परिसरातील आपल्या पूर्वजांना एकत्र केलं आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. की जो सप्ताह म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे. तुम्हाला आम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही भजन कुठं शिकले हो, तर आपण आवर्जून सांगतो सचिन भाऊ मी भजन शिकलो ना तर ते सद्गुरू गंगागिरी बाबांच्या फडातच भजन शिकलो. इथं काय कमी आहे. त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह, की ज्या सप्ताहाची ख्याती आपण गावात पाहू शकत नाही असा सप्ताह, तालुक्यात पाहू शकत नाही असा सप्ताह, जिल्ह्यात पाहू शकत नाही असा सप्ताह, राज्यात पाहू शकत नाही असा सप्ताह, विश्वामध्ये पाहू शकत नाही असा एकमेव आणि अद्वितीय सप्ताह जर कोणता असेल तर तो सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. विश्वामध्ये जेवढे चमत्कार होतात त्या चमत्काराची नोंद घेणारं एक पुस्तक आहे. विश्वामध्ये जेवढे चमत्कार असतील त्यांची सगळ्यांची नोंद त्या पुस्तकात आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वातला एकच सप्ताह नोंदला गेला की 168 तास अखंड भजन, 8 मिनिटामध्ये 3.5 लाख भाविकांना प्रसाद जागेवर पोहोच. हे रेकॉर्ड जर कोणाचं असेल तर ते फक्त आपल्या सप्ताहाचं आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी पायी दिंडी सोहळा सुरू केला. ज्या गावामध्ये मुक्काम होईल त्या गावातले 2 वारकरी घ्यायचेच. ते पालखी मुक्काम झाला की 2 वारकरी सोबत येत असेल तर पालखी मुक्कामी थांबेल, नाहीतर पालखी थांबणार नाही. 2 वारकरी करत 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 नगरच्या पुढे दिंडी गेली. आणि गुरुजी नगरच्या पुढे 40 किलोमीटर वरती खुळे पाटलांची वस्ती आहे. त्या वस्तीवर मुक्काम झाला. बाबांचा हट्ट होता की उद्या मला वारकरी पाहिजेत. बरं 70 वर्षाचे बाबा होते. त्यांनी हात जोडले, बाबांना सांगितलं तुमचं सगळं हट्ट पूर्ण होईल, तुम्ही वस्तीवर थांबा. साधू आहे. साधूचे शब्द प्रमाण असतात. ते ज्याने प्रसाद म्हणून स्वीकारले ना त्याचं कल्याणच झालेलं आहे दादा. प्रसाद मुक्काम झाला. सकाळ झाल्यानंतर पुन्हा बाबांनी आवाज दिला, चला कोण येतंय माझ्या बरोबर वारीला. 70 वर्षाची बाबा निघाले. येतो बाबा, मी येतो. हे भजन करत 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 पंढरपूर आलं. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला, गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. बाबांच्या बरोबर या वारकऱ्याने भजन केलं.
आषाढीचा काला झाला. वारकरी सद्गुरू महाराजांचं दर्शन घेतात आणि येतो बाबा. बाबा म्हणायचे पुढच्या वर्षी परत यायचं बरं. हो बाबा येणार. हे 70 वर्षाचे बाबा दर्शनाला गेले, रडायला लागले. बाबांनी विचारलं का रडताय? म्हणजे पुढच्या वर्षी जगलो वाचलो तर येईन बाबा. आता तुमच्या सानिध्यात देव कळाला, देव दिसला, देव भेटला तुमच्यामुळं. बाबा म्हणे तुम्ही नसले तर घरातून मुलाला पाठवा. मग तर ही बाबा आणखी रडायला लागले. का रडताय? मूलबाळ नाहीये. पत्नी पण निधन पावले. सद्गुरू महाराजांनी एक श्रीफळ घेतला, वारकऱ्याच्या हातावर ठेवला. त्याला सांगितलं घरी जा, विवाह करा. 70व्या वर्षी विवाह म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटतं. पण मी वाक्य पुन्हा बोलतो, साधूंचे शब्द हे प्रसाद असतात, आशीर्वाद असतात. ते ज्यांनी स्वीकारले त्यांचं कल्याण. घरी आले बाबा, 70व्या वर्षी विवाह केला आणि सद्गुरू गंगागिरी बाबांचा प्रसाद घरामध्ये जन्माला आला. जो वंश थांबलेला होता तो वंश जिवंत झाला दादा. कशामुळे? फक्त भजन साधनेमुळे. गंगागिरी बाबांच्या सानिध्यात एक वारी झाली आणि मनोकामना पूर्ण झाली. हेच संत आपल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर निळोबारायांनी वर्णन करायला सुरुवात केली अभंगाचं पहिलं. ज्यांचा हित विठ्ठली. जे आम्हाला देव दाखवतात, ज्यांचा एकमेव उद्देश फक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, जे आम्हाला देवापर्यंत घेऊन जातात. त्याचं कारण आपल्याला जन्म मिळाला तो एकदा. संतांचा अवतार कार्य प्रत्येक युगात आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या बरोबर प्रत्येक युगात होते. प्रत्येक युगामध्ये त्यांना अनुभव आहे. आपल्याला किती युगाचा अनुभव आहे बरं संसाराचा? किती युगाचा? युग
एकच जन्माचा अनुभव, त्यातल्या त्यात आपलं आयुष्य किती? 100. 100 भरतं का तेवढं? भरतं? रेकॉर्डली 100. त्यात बरंचसं कमीच यावं लागतं आपल्याला. हा, त्याच्यात पण बालपणात काही आयुष्य गेलं. बालपण गेली निणता समजत नाही. तरुणपणी विषय व्यथा, वार्धक्याशी प्रवर्तली चिंता. काय करावं? बालपण सहज निघून जातं, हसता खेळता निघून जातं. तारुण्यामध्ये कळायला लागतं आणि वार्धक्यामध्ये चिंता लागते. 3 वाक्य लक्षात ठेवा. बालपण कशाने शोभावं, तरुणपण कशाने शोभावं आणि म्हातारपण कशाने शोभावं. पहिलं वाक्य बालपण संस्काराने शोभतं, दुसरं वाक्य तरुणपण त्यागाने शोभतं आणि तिसरं वाक्य म्हातारपण भजनानेच शोभतं. विठ्ठला 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 विठ्ठला. बालपणामध्ये हसता खेळता दिवस निघून जातात, पण बालपणात संस्कार असतील तर आमच्या जीवनात तारुण्यात त्याग घडेल आणि वार्धक्यात चिंतन घडेल. बालवई खेडी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता दिसे पहिलं तीर. चंद्रभाऊ पांडुरंगा, चंद्रभाऊ पांडुरंगा. मन करा तोर, मन करा तोर, मन करा तोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला. चराचर पार हो उशीर, चराचर पांडुरंग 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 पांडुरंग. मन करा तोर, मन करा तोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या कैवल्य म्हणजे मोक्ष. आणि चकोर नावाचा पक्षी आहे. भगवान परमात्मा चंद्राच्या शीतल छायेमधून आम्हाला अमृत वर्षाव करतात. आणि चकोर नावाच्या पक्षाला हे चंद्रामृत कधी येतं आणि कधी निघून जातं कळत पण नाही. चंद्रामृती तृप्ती पारणे चकोरा, भ्रमराशी चारा सुगंधाचा. श्री गुरु महाराज फार गूढ चिंतन करतात. या चकोर नावाच्या पक्षाला कधी चंद्रामृत आलं, कधी निघून गेलं कळालं नाही दादा. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख कधी आलं, आनंद कधी आला, कधी निघून गेला कळालंच नाही. म्हणून आमच्या जीवनातलं सुख आणि आनंद संतांनी शोधला. ते सुख आणि तो आनंद फक्त परमात्म्याजवळ आहे. म्हणून ज्यांचा हेत विठ्ठली. सोपं सांगतो, माता भगिनींना संसारामध्ये आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? बाई काय बाबांना नाव काढलं माहेरचं. बेटा ते तरी माहेरकडे जाऊन आल्या पाहत्या. हो, भांडणं लावून जाणार नाही मी. सासरला पण आनंद आहे, माहेरला पण आनंद आहे. दोन्ही आनंदात थोडासा फरक आहे.
महेंद्र दादा, माहेरचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये जबाबदारी नसते, आणि संदीप भाऊ, सासरचा जो आनंद आहे त्याच्यात जबाबदारी असते. जबाबदारी सांगू, माझ्या ताईला जर सकाळी 11 वाजता जागेवर जेवण पाहिजे अशी इच्छा झाली, तर शास्त्री बाबा त्या ताईला जागेवर जेवण माहेरला मिळेल का सासरला मिळेल? हो, माहेरला. माझ्या ताईला माहिती आहे की माझी आई भक्कम आहे, मला जागेवर जेवण मिळणार आहे. जबाबदारी नाही आहे. हो, आई म्हणते बाई ताईच्या खोलीकडे जाऊ नका घेऊ, तिला दुखू नका, सासूरवाशीने मोठं खटलं सांभाळते. जबाबदारी जिथं स्वीकारली जाते ना ती माहेर आहे दादा, माहेर. आमच्या सगळ्यांचं माहेर जर कुठे असेल, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरे जाती, आहे विवरे जाती, माझे संतांकडे जा असा सल्ला देतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. मला याच्यातला बारकावा आपल्या समोर ठेवायचा आहे. विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन समोर आहे. विश्वाच्या मालकानं संतांकडे जाण्याचा सल्ला दिला. सांगतं कोण? विश्वाचे मालक. सल्ला कोणाकडे जायचा देतात? संतांकडे जा. बरं, अर्जुनाचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं नातं म्हणजे मेवण्यांचं नातं. मेवण्यांचं नातं जरा नाजूक असतं. भगवंत म्हणतात तुम्ही माझे मेवणे नंतर आहात, तुम्ही एक सामान्य जीव या नात्यानं मी तुमच्याशी आज कुरुक्षेत्रावर बोलतोय. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. माझे माऊली ज्ञानोबराय फार गोड चिंतन करतात की संतांकडे का जावं आपण, बेटामध्ये का यावं आपण, श्री गुरु महाराजांच्या चरणावरती नतमस्तक का व्हावं आपण. माऊली म्हणतात ते ज्ञान पैगाबरवे जरी मती अति अनावे तरी संसाया भजावे.
तरी संताया भजावे सर्वस्वेसी. काल आदरणीय पूजनीय हरिभक्तीपरायण मधुसूदनजी महाराजांनी फार गोड चिंतन केलं की संत आमच्या अंतःकरणातील अज्ञान घालवतात. संतांकडे का जायचं? कारण आपलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे मी कोण नेमकं. मग ज्ञानाचे दोन प्रकार आहे, एक भौतिक ज्ञान आणि दुसरं आध्यात्मिक ज्ञान. भौतिक ज्ञान म्हणजे जे ज्ञान 2 वेळचं पोट भरतं आणि आमची सुरक्षा करतं त्याला म्हणतात भौतिक ज्ञान. आणि आध्यात्मिक ज्ञान, रामभाऊ बाबा, अध्यात्म या शब्दाचा विग्रह जर आपण केला तर आद्य अधिक आत्म बरोबर अध्यात्म. आद्य म्हणजे उद्धार, आत्म म्हणजे आत्मा. आत्म्याचं उद्धाराचं जे ज्ञान आहे ते आपल्याला सद्गुरू रामगिरीजी महाराजांकडेच पाहायला मिळेल. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. आत्म्याचा उद्धार करतात. हा मी नेमकं कोण? प्रपंचामध्ये आपण भ्रमात असतो. सुख आलं की आपण म्हणतो कृपा त्यांची, दुःख आल्यावर पाहना देवाला दाखवना, बरं आहे का ते? सुख आल्यावर आमचं कर्तृत्व आहे, दुःख आल्यावर त्याला पाहना ना. दुःख दुःख दुःख, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. विठ्ठला मीच कळना, मी नावाचा का मी देवाचा? आपल्याला नाव इथं आल्यावर दिलं का अगोदरच होतं? आपल्याला नाव आपणच दिलं का देवानं दिलं? आपण दिलं. आपल्याला श्वास भगवंत देतात का आपणच देतो? काही कमी पडले तर पाहुणे रावळ्यात उसने देतो का श्वास? 10,000ची श्वास द्या, परत देतो मी तुम्हाला दिवाळीला. श्वास देतात. श्वासाच्या ममत्वानं आमचं जीवन आहे दादा. मी नेहमी सांगत असतो की आपल्याला परमात्म्याशी जे तादात्म्य साधायचंय ते श्वासांच्या ममत्वानं साधायचंय. प्रपंचामध्ये आमचा जो लौकिक असेल तो आधार लिंकवर असेल आणि परमार्थामध्ये आमचा जो लौकिक असेल तो आमच्या श्वासांच्या लिंकवर असेल दादा. हो. ज्या दिवशी आमचा जन्म होतो त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं, आणि ज्या दिवशी आम्ही देह ठेवणार आहोत त्या दिवशी नाव असेल पण श्वास नसेल. श्वास आणि नाव याच्या मधलं जे अंतर आहे ना त्याला जीवन असे म्हणतात. आपल्याला ते सांभाळतात म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. आपल्याला रात्री विश्रांती करण्याचं स्वातंत्र्य आहे. सकाळी जर परमात्म्याने आपल्याला नाही उठवलं, सद्गुरू महाराजांनी आपल्याला नाही उठवलं सकाळी, घरचे उठवतील.
लय लांबून कीर्तन करून आला होता, पडू दे 2 दिवस तसाच म्हणतील. उठवतील घरचे, उठवतील, पेटवतील. मी क्षमा करा मला, पण ती सांभाळतात दादा. आणखीन एक उपकार सांगू तुम्हाला त्यांचे. आपण रात्री झोपेमध्ये दिनकरांना विसरून जातो सगळं. झोप झाली, सकाळी डोळे उघडले, सगळं आठवतं परत. रात्री झोपणं म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये लॉग आउट होणं, आणि सकाळी डोळे उघडणं म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन होणं. भगवंताने पासवर्ड टाकला तर लॉग इन होतं. OTP 1 टाइम पासवर्ड देव टाकतात. डोळे उघडल्याबरोबर सगळं आठवतं. असं झालं कधी, आज सकाळी उठलो काहीच आठवणाच. गाव कळाना, नाव कळाना, माणसंच कळाना. हा कळानाच. तेवढ्यात घरचं कोणतरी आलं, चहा घ्या. सौभाग्यवती आल्या आणि चहा घ्या. आपण त्यांनाच म्हणायला लागलो, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ही त्यांची ताकद आहे, ज्यांचा हेत विठ्ठल आहे. ते आम्हाला सांभाळतात, आमचं हित आम्हाला सांगून देतात. संताची पायी, संताची पायी, हा माझा विश्वास. तेची माझे हित करीती सकाळ, तेची माझे हित करीती सकाळ. जेने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सकाळ, तेची माझे हित करीती सकाळ. ज्यांचा हेत विठ्ठल आहे, हित भगवंताजवळ आहे, म्हणून तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली. आपण सदैव संतांनी सांगितलेल्या मार्गावर राहावं. ते आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता नामसाधना सांगतात. सोपं साधन, एकदम सोपं. नामस्मरणाला बंधनच नाही, बंधनच नाही. या जगामध्ये सगळ्यात पवित्र साधना जर कोणती असेल ना, तर ती नामसाधना आहे. सगळ्यात पवित्र नामसाधना. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सोपा आहे, एकदम सोपा आहे, सहज उत्तर द्या. बाळाचा जन्म झाल्यावर देवपूजा थांबते का सुरू राहते? बाळाचा जन्म झाल्यावर देवपूजा थांबते. पण बाळाच्या पाचवीला भजन करतात की नाही? भजन करतात. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. देवापर्यंत जायचं असेल तर संत महापुरुषांनी जो मार्ग सांगितला, त्या मार्गाचं वर्णन निळूबाराय करतात. अभंगाचं दुसरं चरण.
नामस्मरणा वाजवणी, टाणा नाही, टोना नाही, काही नाही, जादू नाही, फक्त एक नामस्मरण. नामस्मरणा वाचवणी. ते नामस्मरण आपण कुणा भगवंताला भेटायला पंढरपूरला जातो. पंढरपूरला रस्त्याने चालताना नामस्मरण कुणाचं आहे? कुणाचं आहे? ज्ञानदेव तुकाराम. हात वरती करा सर्व. वा वा वा. आपल्याला गंगागिरी बाबांचं अतिशय पवित्र भजन करायचं आहे. सर्वांनी मन मोकळं भजन करा. मन मोकळं, एकदम मन मोकळं. आपण रानात जसा आवाज देतो ना, वज उचलायला कोणी नाही आलं का मग कसा आवाज देतो ना आपण जोरात, असा आवाज द्यायचा. आता ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, सर्वांनी म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
एकांताचाच वास असं वाटायचं. तो जरी लोकांत असला तरी लोकांताचा विसर पडायचा आणि एकांतात राहायचे. म्हणून निर्याणाच्या प्रकरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. की जो अनुभव श्री गुरु महाराज घेतात आपल्यामध्ये ते देहाना असतात, वास्तविक पाहता ते भगवत स्वरूप झालेले असतात. भगवंताशी त्यांचा वार्तालाप सुरू असतो. दादा येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. जगद्गुरूंना अवस्था लागून जायची, समाधी लागून जायची. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाती सांभाळ. अवस्था कळेल तुम्हाला या दृष्टांतातून. तिसऱ्या चरणाचा भाव या दृष्टांतात आहे. जगद्गुरु भजनामध्ये असायचे आणि त्यांची शिदोरी घेऊन आईसाहेब यायच्या, जिजाई आईसाहेब यायच्या. डोक्यावरती भाकरीचं टोपलं, हातामध्ये पाण्याचं गाडगं. आईसाहेब निघायच्या, ताड 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 ताड. मालकाला जेवायला उशीर होईल, लवकर निघायच्या, कारण महाराजांना शोधायला वेळ लागायचा. महाराज काही सांगून जात नव्हते, डायरी नव्हती. 9 ते 11, 7 ते 9, सकाळी 10 ते 12, वेळ नाही. शोधायचं कसं? आईसाहेब इंद्रायणीच्या पुढे आल्या की 3 रस्ते फुटतात. महाराजांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक रस्त्याची माती घ्यायची आणि कानाला लावायच्या. ज्या रजकणातून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी येईल त्या रस्त्याने महाराज गेलेले असतील, एवढा ठाम विश्वास आईसाहेबांचा असायचा. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमिते ते मना क्रीडा करी. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपला जीवाद आपणाची. एक दिवस आईसाहेब ताडताड निघाल्या. महाराज भजन करत होते. नेमकं चालण्याचा वेग वाढला, रस्त्यात एक काटा होता, तो काटा आईसाहेबांच्या पायात खुडला. जोरात आवाज दिला, आई ग. जोरात काटा खुडला, भरळ आली, खाली पडल्या. भाकरीचं टोपलं खाली पडलं, भाकरी विखुरली गेली. पाण्याचं गाडगं होतं हातामध्ये, ते खाली पडलं, फुटलं, पाणी सांडून गेलं. आई ग म्हटल्याबरोबर तो आवाज येत ना, पंढरपूरला गेला बा दरबारात देवाच्या. जगद्गुरु समाधीत भजन करतात आणि आईसाहेब या सामान्य नव्हत्या. आईसाहेब जगद्गुरूंचे सेवा करणाऱ्या सेवक होत्या, सामान्य अधिकारी. भगवंत सांगतात, तेही प्राणाही परोते मज आवडते निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझ्या भक्तांची सेवा करतील ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. श्री गुरु महाराज भगवंताचे भक्त आहेत आणि आपण त्यांची भक्त आहोत. आपण श्री गुरु महाराजांची सेवा जेवढ्या श्रद्धेनं करू ना, तेवढ्या श्रद्धेनं भगवंत आपली सेवा करेल. दादा पंढरपूरचे परमात्मा आले. आईसाहेब रस्त्यात बसल्या, पायातनं रक्त वाहतंय. गोराख्याचं रूप घेतलं मालकानं. हे डोक्याला पागोटा गुंडाळलेला, उर्धपुंड भाळ, गंध लावलेला, कानामध्ये कुंडल घातलेले, खांद्यावर कांबडी टाकलेली, हातामध्ये काठी घेतलेली, हे पंचा नेसलेला. आई साहेबांच्या समोर, आई काय झालं ग? अरे काटा खुडला रे. कोणामुळे खुडला? आई म्हणे पंढरपूरचा. कोण? कशाला नाव घ्यायला लावतो रे मला त्याचं? पंढरपूरचा कोण?
विठ्या ऐकतं कोण? विठोबा ऐकतोय. विठोबा हसले. आई त्रास होतोय, मग काटा काढून देऊ? आई म्हणे त्या गुराख्याला, तुला जमन का? मग चांगल्या चांगल्यांचे काटे काढलेत मी. रावणाचाही काटा मीच काढला, कंसाचाही काटा मीच काढला. का नाही जमणार? बघू, पाय दे इकडं. काटा काढणारा जो असतो ना, ज्याचा काटा काढायचा त्याचा पाय स्वतःच्या मांडीवर घेतो. विश्वाच्या मालकाची मांडी मिळावी ही प्रत्येक भक्ताची अपेक्षा आहे. विश्वाच्या मालकाची मांडी मिळावी ही प्रत्येक भक्ताची अपेक्षा आहे. आईसाहेबांचा पाय भगवंताने मांडीवर घेतला, किती भाग्यवान असतील आईसाहेब. मांडीवर आहे पाय. पायात चप्पल नसल्यामुळे पाय धुळीनं माखलेला. पाय स्वच्छ करायला पाणी नाही ना, कारण गाडग्यातलं पाणी सांडून गेलं. पाणी कोठून आणायचं आता? काटा काढणारे माझ्या समोर बसलेत, पहा काटा काढतो ना आपण पायातला. मोठे ते पाणी कुठून आणावं लागतं काटा काढायला? मग आता कोणच्या टाकीतलं? कोणच्या टाकीतलं? अहो या टाकीतलं पाणी काढलं देवाने स्वतःच्या. अहो कल्पना करा, काय भाग्यवान असेल आईसाहेब. पाय स्वच्छ केला. बरं एका पाण्यात पाय स्वच्छ होत नाही. देवाने तो धुळीनं माखलेला हात पुन्हा तोंडात घेतला, कारण देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आई जगद्गुरु चिंतन करतात. देवाला भक्ताच्या रजकणाची अपेक्षा आहे. श्री गुरु महाराज सांगत असतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पोट दुखायला लागलं होतं, त्यावेळी त्यांनी काय केलं? गोपींच्या रजकणाची अपेक्षा केली होती. ते रजकण भगवंताने प्रसाद रूपाने स्वीकारले. पाय स्वच्छ झाला. आई अगं चिमटीत धरून नाही निघत काटा, मग दाताने काढू का? आई म्हणे तुला काय करायचं ते कर बाबा. विश्वाच्या मालकानं आई साहेबांच्या पायाला स्पर्श केला, कारण आईचं दर्शन घ्यायचं होतं. दादा काय गोड भाव आहे. आणि दातात पकडून तो काटा बाहेर काढला. आईला आनंद झाला. आई साहेब म्हणतात, काय नाव आहे रे तुझं? आता हिने विचारू नये नाव आणि त्याने खरं सांगू नये, ही परिस्थिती होती तिथं. तो लांब झाला ना, हात जोडले. माझं नाव आहे ना, माझं नाव विठोबा आहे. विठोबा जे दगड घेऊन धावली आई. मी का सांगितलं की जगद्गुरूंना भजनामध्ये जी समाधी लागली जायची ना दादा, त्या समाधीमध्ये ते असायचे. पण त्यांना लागलेल्या समाधीमुळे भगवान परमात्मा या विश्वामध्ये जेवढे साधक भजन करतील ना, त्या सगळ्यांची सेवा करतो. कारण सद्गुरू गंगागिरीजी महाराज तुमच्या माझ्याकरता साधना करतात. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज तुमच्या माझ्याकरता साधना करतात. श्री गुरु महंत रामगिरीजी महाराज तुमच्या माझ्याकरता साधना करतात. म्हणून भगवान परमात्मा आपली सेवा करतो. ही अवस्था आहे काया वाचा नि मने मने राम. काया वाचा नि मने. 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 संत भजन करतात कायेनं काया वाचेनं वाचा